सोन्याचं मोल असलेलं एक पीक आहे आणि ते म्हणजे केशर. केशरची ही शेती केली जाते आणि ती फक्त आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्येच केली जायची. परंतु आता ही शेती छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा केली जाऊ लागली आहे. ही शेती कशी केली जाते आणि त्या केशरची मार्केटिंग कशी केली जाते याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या केशर उत्पादकाचं हे वैशिष्ट्य असं आहे इतर केशर उत्पादकापेक्षा, तर या शेतकऱ्यानं स्वतःची वेबसाईट लॉन्च करून त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईजवरच करूनच थांबले नाही, तर त्यासाठी अशा प्रकारची पॅकिंगसुद्धा त्यांनी तयार केलेली आहे. 1 ग्राम केशर यामध्ये आहे. 1 ग्रामची ही पॅकिंग आहे आणि आता ही 800 रुपयेला एक पॅक प्रमाणे ते मार्केटमध्ये विकत आहेत. जवळपास 80% केशर या वर्षाचा त्यांनी विकलेला आहे. तर जे केशर उत्पादक आहेत त्यांनासुद्धा मार्केटिंगला हेल्प करण्यासाठी ते तयार आहेत. आपण आता हा दरवाजा उघडू आणि मध्ये जाऊ. तर हे ते चेंबर आहे आणि या चेंबरमध्ये ही केशरची शेती केली जाते. ही केशरची शेती कशी केली जाते आपण या उत्पादकाकडूनच ऐकून घेऊ. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता एरिया हा? छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको N2 जय भवानी नगर गल्ली नंबर 10 मध्ये यश सॅफ्रॉन फार्म या नावानं मी हा प्रोजेक्ट चालू केला. ऑलरेडी माझी एक बेडरूम होती 12x15 ची. त्याला हे पूर्ण पफ पॅनलिंग वगैरे करून चिलर वगैरे बसून एक आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर क्रिएट केलेलं आहे. मध्ये जे ह्युमिडिटी असते त्याच्यासाठी हा ह्युमिडिफायर लावलेला आहे. त्याच्यानंतर इथं ह्युमिडिफायर म्हणजे काय करतात हे वातावरणात जे ह्युमिडिटी असते, मिस्ट असते किंवा मॉइश्चर असतं, ते मॉइश्चर मेंटेन करण्याचं काम करतं हे. किंवा स्टेप वाईज आपल्याला जी ह्युमिडिटी वगैरे लागते या रूम मध्ये, म्हणजे आर्द्रता, ती ह्युमिडिटी मेंटेन करण्याचं ते काम करतं. किती लागते याला ह्युमिडिटी? ह्युमिडिटी साधारणतः एक 65% पासून ते 85% पर्यंत लागते. ती त्या स्टेपवर डिपेंड आहे की ते कुठल्या स्टेजला किती द्यायची हे त्याच्या त्या प्रोटोकॉल शेड्यूल प्रमाणे ते द्यावं. त्याच्यानंतर या ज्या लाईट्स दिसत आहेत ह्या एक साध्या लाईट्स नाही आहेत, हे ग्रो लाईट्स म्हणतो आपण याला. त्याच्यात ब्ल्यू आणि रेड स्पेक्ट्रमची इंटेन्सिटी जास्त असते, जे की हे जे क्रॉप आहे याच्या त्या फोटोसिंथेसिस किंवा त्या फ्लावरिंग स्टेज मध्ये ह्याच्यापासून त्याला सूर्याच्या प्रकाशापेक्षा आपण याच्यावर त्याचं ते काम होऊ शकतं. म्हणजे वेगळी लाईट आहे, त्याला जशी लाईट लागते तशी तुम्ही दिलेली आहे. बरोबर. त्यानंतर हा एक चिलर बसवलेला आहे. चिलर म्हणजे काय? चिलर हा जो आहे हा एक टेम्परेचर, वातावरणातलं जे तापमान आहे हे नियंत्रित करण्याचा तो काम करतो, की त्याला आपण किती डिग्रीला सेट करू त्या क्रॉप प्रमाणे, तर तेवढ्या त्या डिग्रीला तो टेम्परेचर इथं ह्या रूम मध्ये प्रोव्हाइड करतो. टेम्परेचर कमी जास्त करता येतं का? तो 100% हा कमी जास्त करता येतं, पाहिजे तेवढं आपल्याला त्याला सेट करता येतं. आणि हा फॅन कुठला आहे? हा फॅन एक लिनियर फ्लो या रूम मध्ये, जसा एक बाहेर वातावरणामध्ये हवा वगैरे चालते तर तो लिनियर फ्लो मेंटेन होण्यासाठीचा हा एक एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे, ज्याच्यामुळे इथलं हवेचं जे सर्क्युलेशन आहे ते थोडं प्रॉपर राहतं. कसं वळलं या शेतीकडे? या शेतीकडे वळण्याचं असं की एक तर माझा मुख्य व्यवसाय आहे, मी फार्मासिस्ट आहे. माझी मेडिकलची दुकान आहे. जवळपास 2099-2000 पासून मी मेडिकलचाच व्यवसाय करतो. पण मध्ये आम्ही एक लेह लडाखच्या ट्रिपसाठी आम्ही जम्मू काश्मीरला वगैरे गेलो होतो, लेह लडाखला गेलो होतो बाईकवरनं. तर त्यावेळेस तिथे गेल्यानंतर एक चिकित्सक माझी थोडी वृत्ती असल्यामुळं आम्ही विचारलं की बा हे केसर वगैरे कसं असतं, काय असतं, ह्याची शेती वगैरे आम्ही तिथं बघितली. तर त्या पांपोरमध्ये, श्रीनगरच्या बाजूलाच एक पांपोर नावाचा एरिया आहे जवळ 20 किलोमीटर. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की आता ही जी आहे शेती हे तुमच्या महाराष्ट्रात पण काही लोक करतात. मग त्याच्यात आमची उत्सुकता वाढली. मग त्याच्यावर थोडं सर्चिंग चालू झालं. गेल्या वर्षीच्या जून पासून, जून 23 पासून याच्यावर माझं सर्चिंग चालू होतं. मग ते थोडं पटलं की माझा व्यवसाय करून मी हे करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आता टेक्निकल पार्ट याच्यात आहे जास्त, तर मग त्याच्यावर सर्चिंग झालं आणि ऍक्च्युअल फिजिकल वर्किंगसाठी मग मी एक एप्रिल मध्ये त्याचं काम चालू केलं, लॅब वगैरे सेटअपसाठी. आपण हिचं काय ट्रेनिंग वगैरे घेतलं तुम्ही? ट्रेनिंग वगैरे मी पुण्यात घेतलं. नोएडाला पण एक जण आहे, त्यांनाही भेटून आलो. त्यांच्याकडनं खूप सारं मार्गदर्शन झालं आणि थोडी डेअरिंग आली की आपण हे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हे जे कॉर्न आहेत आपण याला का बल्ब पण म्हणू शकतो, तर हे कुठून आणले? हे कॉर्म जे आहेत ते मी याच वर्षी मार्च मध्ये आम्ही ह्याची कॉर्मची बुकिंग करण्यासाठी गेलो होतो. कारण कुठं थोडी पांपोरला. तर पांपोरला असं आहे की आता सध्या याचं जे कॉर्म एक्सपोर्ट बाहेर करण्यासाठी, जम्मू काश्मीर मधून बाहेर आणण्यासाठी याच्यावर तिथल्या गव्हर्नमेंटने, शेतकी अधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे. तर ते आम्हाला मिळतील की नाही, कारण आपण सेटअप तर करून ठेवणार आणि जर मला शेवटी जर
बल्ब किंवा कॉर्म आपण याला जे म्हणतो हम्म, ते जर नाही मिळाले तर माझा हा सेटअप पूर्ण वाया जाईल ना. हम्म, मग आम्ही ते बुकिंग करण्यासाठी एक मार्च मध्ये गेलो होतो आम्ही तिथं. हम्म, एक सर्टन अमाऊंट त्यांना आम्ही पेड करून हम्म, सीटची बुकिंग केली होती हम्म, आणि त्यांना सांगितलं की मला ज्यावेळेस माझी रिक्वायरमेंट आहे किंवा ज्यावेळेस माझी लॅब चालू होणार आहे हम्म, अशा वेळेस मला तुम्ही ते प्रोव्हाइड करा. हम्म. तर त्यांनी एक जुलै एंडला मला त्यांनी तिकडून पाठवून दिले आणि माझं लॅब मग ऑगस्टच्या हा. एक पहिल्या आठवड्यामध्ये मला चालू करता आली व्यवस्थित. ही बीज आहे हे म्हणजे खरं हे जमिनीमध्ये वाढणारे हे आहे. तिथं श्रीनगरमध्ये त्या पांपोर एरियामध्ये हा हे जमिनीमध्येच घेतलं जातं. हा हा? हे प्रॉपर जमिनीमध्ये बेड बनवलेले असतात. हा, आपल्याकडे हा, अद्रक वगैरेचे हा. जे बेड असतात ना हा, त्या पद्धतीने हे पूर्ण बेड बनवलेलं असतं. हा, आणि तिकडे सिस्टीम अशी आहे की ते एकदा त्यांनी प्लांट केलं सॉइल मध्ये हा, की ते 8 ते 10 वर्ष त्याला काढत नाहीत. हा, फक्त त्याला न्यूट्रिशनल जे काय असतं फर्टिलायझर हा. पाणी वगैरे देतात हा. आणि प्रत्येक वर्षी त्यातून फक्त फुलं काढून घेतात. आणि आता तुम्ही ही किती आणले होते हे? हे मी मागवले होते एक 600 किलो. 600 किलो काय भाव भेटले होते? 600 किलो मला ते ॲज ॲव्हरेज पडले जवळपास एक 900 रुपये किलो प्रमाणे पडले. 900 रुपये किलो प्रमाणे. 900 रुपये किलो प्रमाणे पडले. हा, त्याच्यात मग काही त्याच्यासोबत माती पण आली, हा, काही छोटे छोटे बल्ब आले. हा. तर त्याला ते सॉईलमध्ये प्लांट केलेलं आहे. त्याची पण आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ बरं. व्यवस्थित झालेली आहे. आता इथं किती किलो असतील इथं? इथं साधारणतः एक 500 किलो आहेत. हे 500 किलो किती रूमचा साईज आहे हे? हा 12 बाय 15चा साईज आहे बर. आणि ह्याला व्हर्टिकल केल्यामुळे ह्याचा एक स्क्वेअर फूट एरिया जास्त वाढून गेला. वाढेल. आता तुमचे पाहिले हा. हे तुमचा रॅक आहे ही एक हा. आहे. हा, तिथं किती ट्रे ठेवले तुम्ही? 1 2 3 4. 4 ट्रे आहेत 2 बाय 2चे हे. 2 बाय 4 2चे. हा हे 4 झाले. हा. एक ही दुसरा रॅक, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि सातवा. 8 रॅक. ह्या हा. बाजूला 8 रॅक. बरोबर. आणि ही समोरची बाजू पण दिसते. हा इथं पण आणखी तुमचे 8 रॅक इथं आहेत. पण 8 पण एका ह्याच्यावर 2 ठेवलेले आहेत. एका ह्याच्यावर 2 ठेवलेले आहेत. आणि ही समोरची बाजू, ही समोरची बाजू हे हा, अं, इथं पण तुमचे हा 7 आहेत. इथं 7 आहेत. 7 ठेवलेले आहेत. म्हणजे असे एवढे तुमचे रॅक्स आहेत या ह्याच्यामध्ये. किती खर्च आलेला तुम्ही? रूम आणि चिलर हा, याच्यासाठी साधारणतः एक 4.25 लाख रुपये पण खर्च आला. हा, आणि बाकी हे रॅक, हा. ट्रे, हा, ग्रो लाईट्स, हा, ह्युमिडिफायर हा. आणि एक्सेस ह्युमिडिटी झाली तर ती कमी करण्यासाठी हे एक डिह्युमिडिफायर पण आहे. ह्याला म्हणता का? हा हे डिह्युमिडिफायर आहे. कोणतं हे जास्त झालं तर कमी करता येईल? हे जास्त ह्युमिडिटी जर झाली हा, तर हे ह्युमिडिटी कमी करतं. हा, आणि ह्या सगळ्या जे वस्तू आहेत या हा. बरोबर प्रॉपर चालताय की नाही हम्म. त्याच्यासाठी हा एक मॉनिटर लावलेला आहे इथं. याच्यामध्ये आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड दिसतो, टेम्परेचर दिसतं, इथले मॉइश्चर ह्युमिडिटी दिसते. हा. तर हा एक हे असे सगळे डिव्हाइस जवळपास 2 लाख रुपयेपर्यंत झाले. 2 लाख. हा. हा, 2 लाख. आणि पप पॅनल आहेत बाकीचे बाकी चार पफ बाजूनी. पॅनल वगैरे हे वेगळं. हा, हा हा, ते पप पॅनल म्हणजे बाहेरचं. 4.25 लाख रुपयात पफ पॅनल आणि चिलर. हा, म्हणजे टोटल किती झाले? टोटल जवळपास एक 6 लाख रुपयेपर्यंत रूमचा पूर्ण खर्च झाला. हा, आणि ॲव्हरेज एक 1 लाख रुपये माझे हे बल्बसाठी गेले. 5 लाख. 5 लाख रुपये. म्हणजे 6 आणि 5 11 लाख. 11 लाख रुपयाच्या जवळपासचा हा सेटअप आहे. हो. ही पप पॅनल जी भिंती लावलेली आहे तुम्ही, हो ती म्हणजे इथली जी टेम्परेचर निर्माण झालेलं आहे म्हणजे थंड वातावरण, हो. ते बाहेर हा तसंच त्याचं राहू. ते प्रोटेक्ट करतं मधल्या टेम्परेचर आणि बाहेरच्या टेम्परेचरसाठी. हा, हे प्रोटेक्ट करतं किंवा एक आतलं जे टेम्परेचर आहे हा, हे टेम्परेचरचा लॉस नाही होत. ते 60 mm जाडीचं एक पॉलियुरिथिन हा. फोम त्याच्यामध्ये भरलेलं असतं. बरं. ते एक हीट रेजिस्टंट असतं. मला सुरुवातीपासून सांगा हे की तुम्ही बल्ब आणले, कॉम हम्म. आणले. आता सध्या तुमचा फ्लॉवरिंग सीझन संपलेला आहे. हो परंतु तुम्ही पहिलेपासून कसं स्टेप बाय स्टेप कसं फुले पण त्याचा केशर काढेपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती जरा समजून सांगा बरं. जनरली एक जुलै एंडला एक बल्ब मागवून घेण्याचा हा एक ट्रेंड आहे किंवा हा. त्या वेळेमध्ये ते डॉर्मन्सीमध्ये असतात त्याच्यामुळे आपण हम्म. जुलै एंडला ते मागवतो. हा, म्हणून आपण ही त्या ट्रेंड प्रमाणे की जुलै एंडला आपल्याला ते हा. बल्ब आपल्याकडे अवेलेबल झाले. एक हा. 24 जुलै हा. 2024ला हा, आल्यानंतर मग ते एक 2-3 दिवस त्याच्यात हीट जनरेट होती ना मध्ये हा, ट्रान्सपोर्टेशन हा, मध्ये. हा. तर ते रिलीज करण्यासाठी पूर्ण हे घरामध्ये असे पसरून टाकले होते ओके. एक 2-3 दिवस. हा, मग ते पूर्ण त्यातली हीट फॅन वगैरे लावून लावले होते. हा. त्यातली हीट रिलीज झाल्यानंतर आम्ही त्याला हळूहळू क्लिनिंग करायला चालू केलं. हा, की ज्यावेळेस येतात त्यावेळेस हे असं पूर्ण ह्याला हे असतं, ही सेफ्टी वगैरे ही जी असते ह्या हा. पद्धतीने हे पूर्ण हे असतात. हा. त्याला डस्ट असते, डार्ट असते, माती वगैरे सगळं हा, त्याला हा, लागलेलं असतं. मग हा. त्याला ते क्लीन करावं लागतं. हा, काढावं लागतं किंवा कटिंग करावं हा लागतं. कटिंग करावं लागतं. हा, मग त्याला क्लीन करून हा. आम्ही त्याला एक केमिकल ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट. केमिकल बीज म्हणण्यापेक्षा प्रक्रिया. एक बीज प्रक्रिया केली त्याची. हा, तर त्याला एक मेन प्रॉब्लेम असतो किंवा फंगस वगैरे लागू हा, शकतं. हा, हा. इन केस फंगस लागलं तर हे थोडंफार असं हे
हे ब्लॅक कलरचे स्पॉट येतात, हा पण हे रिपेरेबल आहे. हा हा ह्याला क्लीन करून ट्रीटमेंट केल्यानंतर इथं परत त्याचा फंगस वाढत नाही. बर बर हा आता स्टॉप झालेला आहे, दिसतो बर, ब्लॅक बर. पण तो स्टॉप झालेला आहे. आता याला फंगस वाढणारच नाही. बर बर तर हे ट्रीटमेंट झाल्यानंतर मग त्याला परत एक 2-3 दिवस आम्ही ड्राय केलं. हा ड्राय केल्यानंतर त्याला लॅबमध्ये ठेवलं हा आणि साधारणतः एक 2 तारखेला आम्ही ही लॅब सेटअप म्हणजे एक पूर्ण हिचं जे कंट्रोल वगैरे ॲटमॉस्फिअरचं हा. आहे ते चालू केलं. हा तर सुरुवातीला असं की इथं CO2 जो आहे, हा कार्बन डायऑक्साईड, हा तर तो साधारणतः 3,500 ते 4,000 ppm ठेवावा हा लागतो. हा तर तो 3,500-4,000 ppm ठेवला. हा त्याच्यानंतर एक लाईटची त्यावेळेस गरज नसते, कारण ते डॉर्मन्सीमध्ये असतात. हा तर पूर्ण डार्क करून ठेवला, अंधार हा कम्प्लीट 24 तास इथं अंधारच होता. हा आणि टेम्परेचर होतं एक 22 ते 23 डिग्री हा हा रात्री दिवसाला. हा आणि रात्रीला एक 17-18 डिग्री टेम्परेचर आम्ही मेंटेन केलं याचं. हा हा त्याच्यानंतर साधारणतः एक 24 ते 25 दिवसानंतर त्याला थोडं स्प्राउटिंग स्टार्ट झालं. हा हे असं जे दिसतंय ना, या पद्धतीने असे एक छोटे छोटे कोंब. स्प्राउट्स, कोंबे लागले. हा हे कोंब निघायला दिसायला त्याला चालू झालं. पण सहसा एकच कोंब निघते, 3 कोंब निघले नाही, असं काही नाही. हे हा. जे आहे आता हे फॉल्स कोंब म्हणतो आपण ह्याला. हा ह्याचं लहान. काही जास्त लॉजिक नाहीये. हा बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी याला आपण सॉइलमध्ये प्लांट करतो, हा त्यावेळेस मग ह्याला हे बेबी कॉम्स इथून ह्याच्यातून एवढे फुटतात फुटतात. हा, हा baby त्याच्यामुळे हे आम्ही काढले नाही. हा आणि हे ऍक्च्युअली माहित नव्हतं किंवा याच्यातून फ्लॉवरिंग येत नाही, पण कधीच नाही येत, नाही येत. फक्त तो हा जो सेंटरचा मेन आहे, हा जर सेंटर मधून 2 आले 3 आले आणि बल्ब जर मोठा असेल हा तर त्याला त्या तिन्ही मधून पण फ्लॉवरिंग होतं. म्हणजे याच्यामध्ये जर जेवढं अन्न आहे हा, तर अन्न आहे. हा जर 2-3 आले तर तेवढं अन्न असेल तरच येतात, नाही तर येत तेवढं नाही. अन्न असेल तरच येणार, नाही तर मग नाही येणार. नाही येणार. तर हे स्प्राउटिंग चालू झालं. हा स्प्राउटिंग चालू झाल्यानंतर मग आम्ही दिवसाला एक 2 तास 3 तास त्याला लाईट द्यायला चालू केली. हम्म. टेम्परेचर थोडं थोडं डाऊन करायला चालू केलं. हम्म. त्याच्यात ते स्टेप होईल. हम्म. आणि ह्युमिडिटी साधारणतः एक 70% ठेवली होती त्यावेळेस. हा आणि टेम्परेचर एक 18-20 डिग्रीमध्ये ठेवलं होतं. बर नंतर हे स्प्राउटिंग जे आहे हा. ते साधारणतः या स्टेपपर्यंत झालंय की एक 7 ते 8 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर हा हे हा म्हणजे त्याची आयडियल जी साईज आहे हे हा. एक 8 ते 10 सेंटीमीटरचं आल्यानंतर हा त्याला मग फ्लॉवरिंग स्टार्ट होती. बर तर साधारणतः फ्लॉवरिंग माझ्याकडं एक 1.25-2 महिन्यानंतर पहिला फ्लॉवर मला दिसला. बर. ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये मला पहिला फ्लॉवर दिसला. बर. जे की हेल्दी होते हा या पद्धतीनं. हा. तर ह्यांना फ्लॉवरिंग थोडं लवकर आलं. हा आणि हे जे काय असे छोट्या साईज मध्ये होते छोटी साईज हे असे, अन्न तर कमी ह्याला असतं. थोडं अन्न कमी असले हा. त्याला थोडं उशिरा, म्हणजे तिची ती जी सायकल होती हा ती सायकल कंटिन्युअसली ती चालू झाली. म्हणजे जेवढा मोठा कंद तेवढं फ्लॉवरिंग लवकर येणार, फ्लॉवर लवकर येणार, लवकर मोठं येणार. फुल येणार. मोठं फुल येणार त्याला. बरोबर आहे. हो, लहान असेल तर मग लहान लहान येणार. असेल तर त्याला फुले लहान येणार हा आणि ते उशिरा येणार. हा आणि साधारणतः असं आहे याचं ऑब्झर्वेशन की हा जो एक स्प्राउट आहे, हा तर या स्प्राउट मधून 1, 2, 3 हा. मिनिमम 3 फ्लॉवर्स याच्यामधून येतात एका स्प्राउट मध्ये. एका स्प्राउट. फुल फ्लॉवरिंग कधी झाली एकदम? फ्लॉवरिंग जे आहे आपण ज्याला ब्लास्ट म्हणतो हा, असे, तर हा. ती जी आहे तर ती साधारणतः ऑक्टोबर एंडला, हा ऑक्टोबर एंडच्या एक साधारणतः एक 24, 25, 26 तारखेला हा एक साधारणतः पर डे 2,000, 2,500, 3,000 फ्लॉवर्स माझ्याकडे निघत होते. निघत होते. बर तर तेवढे फ्लॉवर्स आम्ही काढून हा एक आता फ्लॉवर्स नाही आहे, हा पण एक सरळ असे पिक करून असं ओढायचं वर नुसतं. हा नुसतं ओढायचं देठ त्याला. ओढायचं वर. हा, त्या देठा सगळं असं पकडून वर ओढलं हा की ते पूर्ण फुल बाहेर आल्यानंतर मग त्याच्यात एक 4 पार्ट असतात. हा पेटल्स, हा अँथर म्हणजे जो तो मेल पार्ट असतो, हा, हा. त्याच्या परागकण वगैरे असतात, हा, आपण हा. त्याला म्हणतो. अंतर फिमेल पार्ट जो असतो तो स्टिग्मा. स्टिग्मा. हा तर ते स्टिग्मा वेगळा. हा. आणि त्याच्या खालच्या त्या स्टिग्माला एक खाली पांढरी- व्हाईट कलरची एक नळी हे असते. म्हणतो, पांढरी नळी नळी असते ती. असते. हा हा, तर त्याला त्या पूर्ण ह्याला लच्छ सॅफ्रॉन म्हणतो. लक्षात हा. पांढरी. आणि ते वरचं काढल्यानंतर म्हणजे पांढरा सेपरेट आणि वरचं सेपरेट केल्यानंतर त्याला मग मोगरा सॅफ्रॉन म्हणतो. म्हणजे तिकडची ती पद्धत आहे त्यांची मोगरा त्या मोगरा pattern saffron. बोलण्याची. हा, ती मोगरा. पांढरं जे आहे त्याला सुद्धा आर्टिफिशियल लोक कलर देऊन केशर म्हणून विकतात. विकतात. लोकांना ओळखू येत नाही ते. विकतात, बरोबर. फुलं किती दिवस चालतात हे? फुलं साधारणतः जे आहे 1 ते 1.25 महिना हा फुलांचा सीझन असतो. म्हणजे नोव्हेंबर एंडला हा पूर्ण फ्लॉवरिंग ही संपून जाते. संपून जाते. हा, आणि त्यातही ही ऑगस्टच्या 10 ते 15 तारखेनंतर लॅब जनरली चालू करतात. हा. पण माझ्याकडे हे थोडे बल्ब वगैरे लवकर आल्यामुळे मग मी ते 1 ऑगस्टला चालू केली होती. बर त्याचं कारण असं होतं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर मी ह्याला परत फ्लॉवरिंग सीझन संपून मी जर ह्याला सॉईलमध्ये प्लांट करल हा तर 15 दिवस त्याला सॉईलमध्ये जास्त मिळाले तर तिची साईज थोडी मोठी होईल आणखी. बर हा, कारण मार्च एंड पासून मग परत हे त्याचं जे पुढं जे शूट्स आलेले असतात हे
हे पूर्ण वाळून परत ते डॉर्मेन्सी मध्ये जायला चालू होतं. त्यावेळेस मग त्याला एक्सटर्नल न्यूट्रिशन वगैरे काही देऊन फायदा फ्लॉवरिंग नाही. संपली तुमची. हो, या कंदाचं करता काय? हे कंद जे आहेत हे आता मातीचं जे पूर्ण त्याला जे आयडियल जी सॉइल असते, जी माती त्याला लागते, जशा प्रकारची जम्मू काश्मीरला असते, तिकडून ते एक आम्ही सॅम्पल पण आणलं होतं. त्याचं लॅबला पाठवून अनालिसिस केलं, तर त्या पद्धतीनं आम्ही माती बनवून परत तिचं पण आम्ही सॅम्पल लॅबला पाठवून त्याचं अनालिसिस केलं. मग त्याच्यात जी काही कमी जास्त आहे ते पूर्ण फुलफिलमेंट करून आता माती तयार केलेली आहे माझ्याकडे सगळी. आता हे जस्ट या 1-2-3 दिवसामध्ये प्लॅन करायला मी चालू करणार. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैच्या एंड पर्यंत ते सॉइल मध्येच राहील. सॉइल मध्ये गेल्यानंतर त्याला काय पानं वगैरे येतात काही? सॉइल मध्ये ठेवल्यानंतर त्याला साधारणतः हे जे शूट्स आहेत 1.5 ते 2 फुटापर्यंत असे वाढतात. हा, आणि त्याच्यातून मग ते वातावरणातून आणि लाईट वगैरे सूर्यप्रकाशामुळे त्याला एक फोटोसिंथेसिस म्हणून ते स्वतःला पण रिचार्ज करतात. आणि याच्यातून एक बेबी कॉम्स पण खूप सारे तयार होतात. म्हणजे जनरली साईडला येतात, साईडला ह्याला अटॅच असतात, सगळे अटॅच असतात. 500 किलो आणलेले आहे तुम्ही. 500 आता ती किलो बेबी कॉम आल्यानंतर साधारणतः किती किलो तुमच्याकडे राहील? आता अपेक्षा अशी आहे की जर मी त्याला चांगली न्यूट्रिशनल व्हॅल्यू देऊ शकलो, पाणी वेळेवर देऊ शकलो, सगळे पॅरामीटर जर मी त्याचे फुलफिल केले, तर मिनिमम ते 500चा 1000, 1200, 1400 किलो पर्यंत व्हायला काही अडचण नाही. आणि याची लाईफ ती साधारणतः एक 7 ते 8 वर्ष असते. आपल्या इकडच्या वातावरणात. आणि ज्यावेळेस मी सॉइल मध्ये बाहेर लावतोय त्यावेळेस अशी काही टर्म कंडिशन नाही की याला थंडीमध्ये ठेवायला पाहिजे. थंडीमध्ये त्याची नॅचरली ग्रोथ थोडी जास्त होते, पण आपल्या इकडच्या वातावरणामध्ये याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथला काही अडचण नाही. सावलीमध्ये ठेवायचं, सावलीमध्ये फक्त एक थोडा शेडेड एरिया ठेवायचा. आणि डायरेक्टली पाऊस फक्त नाही पडला पाहिजे एवढे थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. ते पण ज्यावेळेस डॉर्मेन्सी मध्ये असतील. मग ह्याच्यामध्ये तुम्ही आता याला कुठलं खत पाणी काहीच देत नाही ना? फक्त बल्ब आहे? नाही, लॅब मध्ये काहीच नाही. ह्युमिडिटी, लाईट, टेम्परेचर, बस एवढंच येतं. कारण ज्यावेळेस मी हे मागवले त्यावेळेस ऑलरेडी हे सॉइल मधून काढूनच त्यांनी बिलकुल चार्ज असलेले मला दिले होते. म्हणजे याच्यात जी एनर्जी स्टोअर होती ती आता याच्यानं ती बाहेर फ्लॉवरिंगचे आहे ना, ती बाहेर येणारच होती. म्हणजे ते ऑलरेडी रिचार्ज होते, त्याला मला काही इथं प्रोसेस करायची गरज नव्हती. फक्त फंगस लागू शकतं म्हणून एक फंगसची आपण ट्रीटमेंट त्याला दिली. आता बाहेर लावले नंतर ते त्याची वाढ झाली, त्याला साईडला बल्ब येतात त्याला. त्यानंतर त्या बल्बचा काय फायदा होतो का? बल्बचं असं आहे की साधारणतः मिनिमम एक 8 ते 10 ग्राम त्याचं जर वेट असेल तर अशाच बल्ब फ्लॉवरिंग येतात. आता हे जे बल्ब आहे ह्याचं वजन किती असेल? हे साधारणतः एक 15 ते 16 ग्रामच्या दरम्यानचा हा आहे. आणि साधारणतः हा जो आहे हा एक 8 ग्रामच्या साईजचा आहे. एक 7 ते 8 ग्राम. 8 ग्राम म्हणजे 8 ग्रामच्या पुढच्याला फुलं येतात. 8 ग्रामचे जे पुढचे आहेत फक्त फुल लहान मोठे येईल. पण आयडियल जी साईज आम्ही ज्याला समजतो एक साधारणतः एक 10-12 ग्राम पासून एक 25 ते 30 ग्राम पर्यंत. त्याला फ्लॉवरिंग पण जास्त येतं आणि फ्लॉवरिंग येतही पटकन. म्हणजे ते कमी वेळामध्ये त्याला चांगला फ्लॉवरिंग येतं. चांगला केशर, शुद्ध केशर आहे कसं समजायचं ते? त्याची आता तसा तर एक व्हिजिबल आपण त्याला असं बघून तर तसं एक डिफाईन नाही करू शकत. त्याच्यासाठी काही पाण्याचे टेस्ट वगैरे आहेत, किंवा मग सगळ्यात जर जेन्युइन आहेच आहे की नाही हे मग लॅबला पाठवल्यानंतरच आपण लॅबला तपासता येतं. लॅबला तर पण काही लोक आता काय करतात, ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतात, त्यात टाकतात बरोबर, आणि एकदम केशरी रंगाचं पाणी तयार होतं. बरोबर. नाही, केशरी नाही. जर ओरिजिनल केसर असेल तर त्याचं हे पाणी पिवळं व्हायला पाहिजे. पिवळं व्हायला पाहिजे. आणि जिभेवर जर ते केसरचा एक काडी ठेवली आपण तर त्याची टेस्ट ही स्लाइटली बिटर असते, कडवट असते. ते कडवट असते. आणि जे रंग दिलेले असतात ते गोड लागतं एक तर जिभेवर ठेवल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट अशी की पाण्यात टाकल्यानंतर त्याचा केशरी कलर होतो. पिवळा होत नाही. आणि केसरचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक 4-5 बाउल तुम्ही असे भरून ठेवले पाण्याचे, प्रत्येकामध्ये 10-10 मिनिटं ठेवलं ओरिजिनल केसर, तर पहिल्या बाउल मध्ये जेवढा त्यांनी कलर सोडला तेवढाच कलर ते शेवटच्या बाउल मध्ये पण सोडणार. हळूहळू सोडतं ते. आणि जे डुप्लिकेट आहे ते तुम्ही समजा हे पहिल्या दुसऱ्या मॅक्झिमम तिसऱ्या ह्याच्यामध्ये थोडा कलर सोडेल, 90% कलर त्याचा त्या पहिल्या ह्याच्यामध्येच तो सोडेल. केशरचे भाव काय आहेत? केसर साधारणतः मी 700-800 रुपये ग्राम प्रमाणे इथं विकतोय. आणि बरंच सारे विकल्या पण गेलं. मार्केटमध्ये रिटेल भाव एक 800 रुपये ग्राम प्रमाणे चालू आहे. म्हणजे ग्रामवरच विकलं जातं? ग्रामवरच विकलं जातं. ग्राम म्हणजे पॅकिंग असं की 1 ग्राम, 2 ग्राम, 5 ग्राम वगैरे अशा पद्धतीचं पॅकिंग आपण केलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, केशरचं उत्पादन कृत्रिम वातावरण तयार करून महाराष्ट्रामध्ये अनेक आता लोक, तरुण शेतकरी घ्यायला लागलेले आहेत. परंतु त्यांना मेन प्रश्न जो आहे तो आहे मार्केटिंगचा.
कारण ह्याच्यामध्ये मार्केटिंग जर झालं नाही आणि ती योग्य दरामध्ये झालं नाही तर ही केशर शेती परवडणार नाही. कारण ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कॉस्ट आहे, उभारणीची जी कॉस्ट आहे, किंमत आहे, ती फार जास्त आहे. तर यांचं कौतुक करायला पाहिजे की हे स्वतः त्याचं मार्केटिंगसुद्धा करतात, त्याचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे आणि या यश नावाच्या ब्रँडनं केशरची विक्री करतायत. यश चापरान म्हणून आहे आणि सुदैव म्हणजे ह्याचं मेडिकल शॉप असल्यामुळं आणि व्यवसाय चांगला असल्यामुळं तिथं त्यांचं कस्टमर जोडलेलं आहे. तर आता ही जी तुमची एक बॉटल आहे, आता ह्याच्यामध्ये किती केशर आहे? हा याच्यामध्ये हा 1 ग्राम केसर आहे. फक्त 1 ग्राम आहे? फक्त 1 ग्राम आहे. हां. आणि 1 ग्रामचा असा रेशो असा आहे की 150 फुलापासून 1 ग्राम केसर तयार होतो. बर आणि एका फुलामध्ये 3च काड्या असतात. बर हा मेहनतीचा थोडा पार्ट आहे. हां. त्याला सगळं काढणं, प्रोसेस करणं वगैरे हां. त्याच्याचमुळे ही जी किंमत ही जास्त आहे. किती लावलं ते इथं? एक 500 किलो, एक पासून? 450-500 किलो मी हे लॅबला प्लेस केलेलं हां, आहे. किती ग्राम निघालं? एक 500 ग्राम निघलं माझ्याकडे इथं जवळपास. 1 किलोला 1 ग्राम? 1 किलोला 1 ग्राम हा त्याचा स्टँडर्ड रेशोच आहे. हां, 1 किलोपासून 1 किलो त्यांनी बल्बपासून फॉर्मपासून त्यांना 1 ग्राम फक्त मिळालेला आहे. मिळालेला आहे आणि स्टँडर्ड रेशो म्हणजे असाच आहे. हां, म्हणजे हे सोन्यासारखंच आहे हे. हां, हा तुम्ही पाहताय. आणि ह्याचा जो कलर असतो ना केशरचा, कसा असतो? थोडा डार्क रेड असतो. डार्क रेड असतो डार्क का? लाल कलर मध्ये ते येतं. हां. चॉकलेटी वगैरे कलर आहे असं त्याला आपण म्हणू शकतो. बरं, किती विकला असेल आतापर्यंत तुम्ही आणि काय भाव? साधारणतः माझ्याकडं एक 800 रुपये 700 रुपये प्रमाणे एक विकलं. हां. तर एक ऑलमोस्ट जवळपास माझ्याकडे एक 450 ग्राम पर्यंत आता सेल आउट झालेला आहे. बर हा म्हणजे लोक घेतात विश्वासाने? घेतात. कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर तो खरा आहे का खोटा आहे ही लोकांना ओळखू येत नाही. नाही फक्त ओळखायला घेतल्याचं नाही. समाधान. घेतल्याचं समाधान तर त्यांना ते आता ते लोक फसवणारे आता मार्केटमध्ये. आणि असं आहे की मार्केटमध्ये हां. एवढं जेन्युइन प्रॉडक्ट नाहीच आहे. नाहीच. आम्ही याचे खूप सारे सॅम्पल मागवले की बरं. आपला कसा दिसतो, तो कसा दिसतो. हां. मग दोघांचा अनालिसिस, दोघांचे आम्ही टेस्ट वगैरे हे सगळं ऑलरेडी करून बघितलेलं आहे. बरं. मग आता त्या जम्मू काश्मीरचा केशर हां. आणि हे महाराष्ट्राचा तुमचा केशर, हां. याच्यामध्ये काय फरक आहे का? तसा काहीच फरक नाहीये. हां. पण तिथून जर तो ओरिजिनल घेतला हां. तर तो आणि हा हां. याच्यात काही फरक नाही. तिथले बल्ब आणले तुम्ही तर? क्वालिटी वाईज हे बल्ब ऑलरेडी जम्मू काश्मीरचेच आहे. हां, हां. हा ब्रँड सगळा तिकडचाच आहे. हां. ही जी जात वगैरे हां, त्याची जी आहे ती हां. क्रॉकस सॅटिवस नावाचं हे हां. एक फॅमिली आहे. हां. आणि इथं एक तर कंट्रोल ॲटमॉस्फिअर आहे. हां. इथं काही रोगराई वगैरे पडण्याचं काही हे नाहीये. हं. कारण आपलं एक कंट्रोल असल्यामुळे बाहेरचे काही रोगराई याच्यावर येत नाही. बर. ती क्वालिटी जिथं जशी निघती हां. बऱ्याच वेळा तिथं काय होतं किंवा त्यांच्यावर काही रोग वगैरे आला हां. तर तिथं काय मग काही फवारण्या वगैरे ते करतात. हां. बरोबर आहे. म्हणजे तुमची जी त्याची क्वालिटी आहे ती हां. कुठंतरी हां. डिस्टर्ब होती. हां. पण इथं तसा काहीच प्रकार म्हणजे नाही. केमिकल कुठलंही नाही याच्यामध्ये? कसलंही केमिकलचा काही विषय नाही. नाही. आता मला तुमच्या ह्याच्या बाहेर काही बेड दिसले आणि त्या मातीमध्ये तुम्ही ही कॉर्न लावलेले आहेत. हो. तर आपण पाहू ते. हे काय झालं होतं ज्यावेळेस मी बल्ब मागवले हां. जम्मू काश्मीरवरनं हां. त्यावेळेस साधारणतः एक 7-8 ग्रामच्या खालच्या वजनाचे हां. जवळपास एक 60 ते 70 किलो माझ्याकडे निघले होते ते. हां. हां. हा तर त्याला लॅबमध्ये जरी ठेवलं असतं तरी त्याला फ्लॉवरिंग आलं नसतं. हां. तर ते फ्लॉवरिंग येणार नव्हतं. तर मग त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आम्ही याच्यासाठी ठेवलं की मध्ये स्प्राउटिंग झाली की आम्ही ह्याला सॉइलमध्ये प्लांट केलं. म्हणजे आधी लॅबमध्ये ठेवलं? अगोदर लॅबमध्ये जे मोठे ठेवलेले होते त्याला फुटो फुटले की? त्याला ज्यावेळेस फुटवे, कोंब कोंब आले. आले त्याला हां. की त्यावेळेस मग हे डॉर्मन्सीच्या बाहेर आला असं मी त्याला समजून मग ह्याला सॉइलमध्ये ठेवलं, मातीमध्ये. म्हणजे बल्ब मोठे करण्यासाठी? बल्ब मोठे करण्यासाठी जे की मला पुढच्या वर्षी हे कामाला येतील सगळे. ह्यातल्या काय बल्बला आणखी त्याला छोटे बल्ब पण येतील का बाजूनी साईडनी? हो ह्याला मे बी आता हे साईज लहान आहेत. हां. त्यातलं एक 80%ला येणार नाही. ते स्वतःला फक्त मोठं करतील. बरं. ही आता एखाद्या ह्याला काय मुळं फिटतात का? हा ह्याला खाली मुळ्या फुटलेल्या आहेत. बरं. ओ वा, मुळे आहेत याला चांगल्या. वगैरे चांगल्या फुटलेल्या आहेत. आणि ह्याच्या साईडला बल्ब येतात ना? हा ह्याच्या आता ही साईडला हे लागू शकतात बल्ब. हा, ही छोटी साईज आहे थोडी. हा तुम्ही मातीमध्ये लावल्यानंतर त्याला मुळ्या फुटतायत. बरोबर. मुळ्या फुटल्यानंतर ते अन्न पाणी घेत असेल तर त्यामुळे ते बल्बची साईज मोठी होत असेल. बल्बची साईज स्वतः मोठी होऊन जाते त्याची. आणि त्याच्या बाजूला सुद्धा पुन्हा फुटवे येतात त्याच्या बल्बचे. हा त्याच्या बाजूलाही फुटवे येतात. म्हणजे आणि ह्या बल्बमध्येच अन्न साठवून ठेवलं जातं. अन्न साठवून त्याच्यामध्ये ते आणि store मग केलं जातं. हेच बल्ब उपटायचे आणि नंतर हा डॉर्मेसी मध्ये असताना मध्ये असताना त्याला आपण लॅब मध्ये ठेवतो. म्हणजे लॅबमध्ये- त्याच्यात जी आता स्टोअर झालेली एनर्जी आहे हां ती ती एनर्जी ते फुलाच्या रूपाने मग ते रिलीज करतो. बर. आणि मग आता एक बल्ब जो आहे हा तो साधारणतः एका हंगामामध्ये किती फुलं देत असेल? मिनिमम 3 ते 5 एकाच ह्या शूट मधून हां. 3 तर मिनिमम येतातच. हां. जास्तीत जास्त 5 पण येऊ शकतात. बर.
हा, आता हे किती किलो असतील हे तुम्ही बाहेर लावलेले? हे साधारणतः बाहेर लावलेले एक 60 ते 70 किलो आहेत माझे. बर. हा आता हे तुमचं वरचा माळा आहे, हे तुम्हाला दिसतोय, हा म्हणजे RCCचं बांधकाम आहे. हो हां, इकडून खिडकीमधून त्याला लाईट पण येते, म्हणजे हो इनडायरेक्ट म्हणजे. हो. आणि मग ह्याला काय फॅन वगैरे चालू करावा लागतो का? न तशी गरज नाहीये, नाही कारण ना? व्हेंटिलेशन ऑलरेडी आहे, तर खिडकी दरवाजा वगैरे ओपनच असतो बर. आणि सकाळी इकडून ऊन पण येतं त्याच्यात. बरेचसे शेतकरी केशरची शेती करायला लागले ते, याचा काय म्हणजे भाव गडगडण्यामध्ये काय हे होईल का? काय कशामध्ये? भाव कमी होतील काय असेल का भीती असू शकते का? नाही, हां आता त्याचा रेशो असा आहे की आपलं जे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे हां भारताचं, हां ते आहे जवळपास 80 ते 90 टनाचं. हां. आणि प्रोडक्शन जे होतं ते आपल्याकडे 10 ते 12 टन आहे. बर. कारण गेल्या वर्षीचा जो रेशो आहे तो 11 टनाचा होता, 11 ते 11.5 टन झालं होतं. हां आणि या वर्षीचा आणखी काही फिगर तसे आलेले नाही आहेत, कारण आता एक सीझन तिकडं ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे, हां तर ते या वर्षीचं काही माहीत नाही आहे. हां पण हा जो गॅप आहे हां. हा फार मोठा गॅप आहे, आणि हा गॅप हा फक्त इराण भरून काढतोय. इम्पोर्ट करावं लागतं म्हणजे? आपल्याकडं जवळपास 90% इम्पोर्टच होतं. हां आणि जे आपण म्हणतो किंवा जम्मू काश्मीरला पिकतंय हां ह्याच्यातलं सुद्धा 90% बाहेर एक्सपोर्ट होतं, कारण जम्मू काश्मीरच्या केसरला जगात सगळ्यात जास्त मागणी आहे, जगात सगळ्यात जास्त भाव आहे. बर. म्हणजे जम्मू काश्मीरचं केसर आपण जरी म्हणून घेतलं की नाही हे काश्मीरी केसर आहे, हां. पण ती गॅरंटी नाही की ते आपण जे घेतोय ती जम्मू काश्मीरचं केसर आहे म्हणून. इराणमधून आलेलं असू शकतं. हा, ती इराणमधलंच मॅक्झिमम असू शकतं. हं. त्याच्यामध्ये क्रोसिन, पायक्रोक्रोसिन आणि सॅफ्रॉनॉल हां हिच्या त्या घटकाचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू थोडी कमी आहे. बर ती सगळ्यात जास्त जी आहे ही आपल्या जम्मू काश्मीरच्या याच्यामध्ये आहे. बर बर. हा, त्याच्यामुळे तिची व्हॅल्यू जास्त आहे. हां आणि माझं याच्याचमुळे विकलं गेलं की लोकांना माहिती की बाबा हे पूर्ण जम्मू काश्मीरचं सीड आहे, हां इथून जे निघलेला प्रॉडक्ट आहे हा जेन्युइन आहे. हां. त्याच्यामुळे लोकांनी तो बिलकुल म्हणजे काही भावाचं वगैरे नाही, लोक पैसे देतात पण त्यांना तशी क्वालिटी आपण त्यांना प्रोव्हाइड करता आली पाहिजे. आपण तुम्ही तर त्याचं काय केमिकल अनालिसिस केलंय का? केमिकल अनालिसिससाठी मी एक महिनाभरापासून प्रयत्न करतोय, हां पण मला ना तशी NABL ह्याच्या लॅब मी 2-3 जणांशी कॉन्टॅक्ट केला, हां पण त्यातल्या एका जणांनी मला मेल टाकला की बाबा तुम्हाला केसर ॲनालाइज करायचं असेल हां त्याच्यातल्या घटकाचं हे, हां तर त्यांचं 200 ग्राम सॅम्पल, त्यांना त्यांची रिक्वायरमेंट सांगितली 200 ग्राम सॅम्पल द्या, आणि त्या टेस्टचं खाली त्यांनी चार्ट दिला होता तुम्हाला कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या. हां तर ते सगळ्याची टोटल केली तर ती होती 35 ते 40 हजार रुपये. हां आता 800 रुपये ग्राम प्रमाणे 200 ग्रामचे झाले 1,60,000 रुपये, हां आणि ते होते 35 ते 40 हजार रुपये. हां मग असे 2 लाख रुपये त्याच्यासाठी खर्च करण्याची सध्या माझी पात्रता नाही आहे, हां. किंवा माझी त्याची मेंटॅलिटी नव्हती. मग 200 ग्रॅम लागू शकत नाही याला? लागू शकत नाही, पण हां. मला पुण्याची एक लॅब होती, आता नाव नाही सांगत त्यांचं, हां, हां. तर त्यांनी मला ते तसं मेल पाठवलेला, माझ्याकडे आताही मेल. म्हणजे इकडल्या तरुणांनी ज्यांच्याकडे थोडी इन्व्हेस्टमेंट पॉवर आहे त्यांनी यामध्ये उतरलं पाहिजे, बरोबर आहे? बिलकुल उतरायला पाहिजे सर, ज्यांना सिरियसली करायचं आहे हां आणि हे बिझनेस म्हणून करायचं आहे हां. अशा लोकांनी तर बिलकुल याच्यात यायला पाहिजे. एवढं महागाचं सेटअप करायचं आणि त्याला जर विक्रीला कोणी जर त्याला किंमत तेवढी दिली नाही तर प्रॉब्लेम होईल. मग ही अशा तरुणांना तुम्ही काही मदत करू शकता का? निश्चितच मदत करू शकतो. हां त्याचं आहे की आता माझ्या सेटअपबद्दल मी सांगतो किंवा मार्केटिंगसाठी मी स्वतः काय केलं. हं, एकतर ज्यावेळेस माझं लॅबचं सेटअप वगैरे सगळं झाला, हं, मध्ये जो मला वेळ मिळाला, हं. ज्यावेळेस आम्ही लॅब चालू केल्यानंतरचा जे 1 महिना होता मला, हं. की ज्या महिन्यात मला फक्त काहीच नव्हतं करायचं, फक्त CO2 आणि टेम्परेचर मेंटेन करायचं होतं. अशा हां. वेळेस मग मी काय केलं, हां एक माझी वेबसाईट बनवली. हां वेबसाईटवर पूर्ण डाटा आणि वगैरे हे सगळं त्याच्यावर टाकून दिला. हां दुसरी गोष्ट, हे जे पॅकेजिंग केलं, हां ह्या पॅकेजिंगचं पूर्ण लेबल डिझायनिंगचं काम केलं. हां दुसरे आणखी काही वेबसाईट आहेत त्याच्यावर आम्ही हे लेबलिंगचं एक प्रोटोटाईप तयार करून टाकून दिले की बाबा हे हां अशा पद्धतीनं आमचं, पण ते हिडनमध्ये टाकले, त्याला पब्लिश नव्हतं केलं. हां हां आणि जसाही प्रॉडक्ट माझ्याकडे आला, मी ड्राय वगैरे करून आम्ही ज्यावेळेस पॅकेजिंग केलं त्यावेळेस माझ्याकडचा सेटअप रेडी होता, हां की जसजशी सुरुवात झाली तसं मग आम्ही हे पॅकेजिंग करून त्याच्यावर टाकायला, प्रमोट करायला चालू केलं. मग हां. व्हॉट्सअपला टाकलं, फेसबुकला टाकलं, हां. त्याच्यानंतर वेबसाईटवर टाकलं. मी ॲमेझॉनला पण लिस्टिंग केलं याचं, हां ॲमेझॉनवरनं पण बऱ्यापैकी सेल झाला माझा. हां आणि माझी वेबसाईट असल्यामुळे वेगळं एक इंडिया पोस्टसोबत पण मी एक टायअप केलेला आहे, किंवा माझ्याकडनं काही ॲमेझॉन सोडून बाकीकडच्या काही ऑर्डर आल्या बाहेरच्या, हां तर त्यांना मी हे पाठवू शकतो. ते पण एक व्यवस्थित माझा एक ट्रॅक तयार करून ठेवला होता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की मित्र वगैरे परिवार यांनी ही व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे येते, हां. अशी एक माउथ पब्लिसिटी झाल्यामुळे मला
तशी याला विकण्यासाठी असं काही फार मोठे एफर्ट्स नाही घ्यायची गरज पडली. बरं. कारण ह्याचा एक मी सुरुवातीपासून एक बेस तयार करून कारण ठेवला. आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये हे तिसरं युनिट पाहतोय, आणखी असतील मला माहीत नसतील. तर अनेक शहरामध्ये आता लोक तयार करायला लागले ते, म्हणजे केशरची शेती करायला लागले ते. बरोबर. फक्त त्याची जर सगळ्यांनी एकत्र येऊन जर मार्केटिंग केलं तर निश्चित आपला जो हा केशर आहे तो चांगल्या भावानं विकलं तर त्याला फायदा होणार आहे. बरोबर आहे. बरोबर सर, बिलकुल काही अडचण नाही याच्यात. हां आणि ह्याचा रिटर्न टू इन्व्हेस्टमेंट आपण जो म्हणतो हां ROI, हां. ते साधारणतः 2 वर्षाचा आहे. 2 2 वर्ष वर्षामध्ये फ्री होईल तुमचं. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती फ्री होईल. जी काही तुम्ही केलेली असेल हां ते सेटअपवर डिपेंड आहे. तर ती तुमची 1-2 वर्षामध्ये ही निश्चितच ती व्हायला पाहिजे, निघायलाच पाहिजे. बरोबर. असं आता काय कसं? करायला लोक नुसतं त्या ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षण देऊनच पैसे कमायला लागले ते. बरोबर. बरेचसे असे काय मला चित्र दिसतंय. कमर्शियल आहे हे सगळं. कमर्शियल काय करायला लागले. परंतु ॲक्च्युअल शेती करून सुद्धा 2 वर्षामध्ये युनिट फ्री होऊ शकतं, म्हणजे फार चांगलं, म्हणजे या व्यवसाय हा. चांगला आहे, असं चांगला कुठलाच व्यवसायामध्ये नाही की 2 वर्षामध्ये फ्री होत आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअस 24 तास त्याला लाईट पाहिजे. असं आहे काही लाईट म्हणजे वीज. हा, वीज Electricity. मात्र 24 तास पाहिजे. हां त्याचं कारण असं आहे की लाईट गेली तर तुमचं टेम्परेचर मेंटेन राहणार नाही. हां. मधले जे काही डिव्हाइस लावले ते प्रॉपर वर्क नाही करणार, म्हणजे बंदच पडतील ते. मग तुम्ही काय तर केलं? माझ्याकडं एकच वेळेस संभाजीनगरला प्रॉब्लेम आला होता, ज्या दिवशी एक 6 तास लाईट गेली होती. हां तर मी एक जनरेटर लावला होता, एक अर्ध्या तासासाठी फक्त. जनरेटरचं बॅकअप असणं गरजेचं आहे, कारण साधारणतः आता पफ पॅनल केल्यामुळं एक 4 तास सस्टेनेबल आहे. लाईट गेली. हे 60 mm चे हेच पॅनल आहे. हे एक्सिस झाला होता म्हणून हा बाहेर ठेवलेला आहे. हां तर हे 4 तास 3.5 तास आपला जो लाईट आहे, म्हणजे टेम्परेचर आहे म्हटलं, मेंटेन होऊ तर शकतं. हे मेंटेन राहू शकतं. त्यासाठी फक्त लॅब ओपन नाही करायची. ओपन नाही करायचं. हां, पण जर याच्यापेक्षा जास्त वेळ जाणार असेल हां तर तुम्हाला जे टेम्परेचर सेट केलेलं आहे हां. ते टेम्परेचर, आता माझ्याकडं त्या दिवशी जनरेटर लावलं होतं, एक अर्ध्या तासामध्ये ते टेम्परेचर येऊन गेलं. पाठीमागं जी माती वगैरे मिक्सर दिसतं काय आहे? हे जे माती वगैरे ही आहे, आता लॅबचा फ्लॉवरिंगचा सीझन आता नुकताच संपलेला आहे. आणि ते जे बल्ब आहेत, त्या बल्बला पुढची जी नेक्स्ट स्टेप असते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, हां. त्याच्यासाठी हे आता मातीचं प्रिपरेशन तयार करून झालेलं आहे. आता ही व्यवस्थित एक 8-9 इंच पसरून त्याच्यात त्या ज्या बल्ब आहेत लॅबमधले ते सगळे काढून इथं प्लेस करण्यासाठीची ही सोय केलेली आहे. काय काय याच्यामध्ये मिक्सरमध्ये? याच्यामध्ये एक पोयटा पांढरी माती ज्याला आपण म्हणतो, पोयटा माती ती आहे. त्याच्यानंतर एक 30 ते 40% आपण एक क्रश सँड ज्याला म्हणतो, आपण डस्ट म्हणतो, ते एक मिक्स केलेलं आहे. साधारणतः एक 10-15% आपण एक ऑर्गॅनिक किंवा गांडूळ खत ज्याला म्हणतो ते पण एक टाकलेलं आहे. आणि एक ट्रायकोडर्मा वगैरे नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचं एक थोडं आपण ह्याच्यात मिक्सर ज्यावेळेस लावणार आहोत त्यावेळेस ते करणार आहे. पण आता एक महत्वाचा मुद्दा राहिला आपला, याला लाईटचं कंझम्पशनचा हिशोब कसा आहे तो सांगा बरं. लाईटचं कन्झम्पशन असं आहे की ज्यावेळेस टेम्परेचर आपलं साधारणतः 10 डिग्रीपेक्षा खाली येतं त्यावेळेस साधारणतः एक 50 ते 60 मिनिटाला, म्हणजे एका तासाला 1 युनिटचं कन्झम्पशन ह्या सिस्टीमचं आहे. 24 तासाला 24 युनिट 24 तासाला 24 युनिट. म्हणजे किती खर्च येतो साधारणतः? साधारणतः एक 200 रुपयाचं लाईट आपल्याकडं समजा साधारणतः जळतं. पण त्याच्यातही जर कोणी सोलार केलेलं असेल, आता माझ्याकडे तर मी सोलारचा प्लांट बसवलेला आहे 3 किलोवॅटचा, हां. तर हे एक प्लस मायनस होऊन एक 4-5 हजार रुपयापर्यंत हे लाईट बिल येणं अपेक्षित आहे. आणि तेवढं ते येतं महिन्याला महिन्याला. 4-5 हजार. हां, 4 जर ते solar 5 हजार असेल तर? रुपये. सोलार असेल तरी पण बाकीचे काही इन्स्ट्रुमेंट असतात ना, हां हां जसं की ह्युमिडिफायर आहे, हां. तर त्याच्यात एक साधारणतः 1800 ते 2000 वॅटचा त्याचा तो पॉवर लोड असतो. हां. आपण ज्या ग्रो लाईट्स लावलेत साधारणतः एक 50 ते 54 ग्रो लाईट्स आहेत. हां. त्या पण 20 वॅटच्या जरी पकडल्या तरी 1 किलो वॅटचा तो लोड झाला. हां. आणि बाकी फॅन्स वगैरे असतात, बाकी दुसरे काही डिव्हाइसेस असतात, असं एक साधारणतः एक 5 ते 6 किलो वॅटचा हा सगळा लोड त्या रूममध्ये आहे. स्टार्ट असतो कंटिन्युअसली. बरं. त्याच्यातलं फक्त रात्रीच्या वेळेस लाईट बंद होतो, बाकी अदर डिव्हाइसेस कंटिन्यू चालूच असतात. रात्री लाईट बंद करता? रात्री हा नॅचरल लाईट आपलं सकाळी साधारणतः एक 8 ते 9 वाजल्यापासून साधारणतः संध्याकाळी एक 5 ते 6 वाजेपर्यंत, तिथे पण जसं की आपला सूर्यप्रकाश जेवढ्या वेळ राहतो हां. तेवढ्या वेळेस तो लॅबमध्ये लाईट आपल्याला चालू ठेवावा लागतो. आता ही जर लाईट गेली तर काय करणार? लाईट गेली तर जनरली आता किती दिवस मग त्याला हे राहणार? हां, पफ पॅनलिंग केल्यामुळे साधारणतः एक 3 ते 4 तास एक सस्टेनेबल टेम्परेचर त्याच्यामध्ये राहतं. हां. आणि 3-4 तासापेक्षा जर जास्त जात असेल तर मग तुम्हाला बॅकअप, जसं की जनरेटर असेल, हां. असं काही एखादी वस्तू तुम्हाला बॅकअपसाठी हे अगोदर थोडे सेटिंग करून ठेवणं गरजेचं आहे. आणि सोलार जर असेल तर तुमचा जो लोड आहे हां. बिलाचा, हां. लाईटच्या बिलाचा, हां. तर हा बऱ्यापैकी तुम्ही करू शकता कमी.